जर समजा मी दोन गोष्टीमध्ये कच्चा आहे, गणित प्रत्येकाला येतं ना, तर गणितामध्ये मला तुमचा सपोर्ट पाहिजे, कारण की मी गणितामध्ये बिलकुल कच्चा आहे. आता गणित म्हणजे काय सांगितलं मला, मी बघा सर 20 + 20 बरोबर किती झाले? 40. सगळेच हुशार आहे. 20 भागिले 20 बरोबर किती झाले? 20 वजा 20 बरोबर किती झाले? 0. 20 गुणिले 20 बरोबर किती झाले? 400. प्रॉब्लेम सांगू, मला गणित सगळं येते, पण मार्केटची सत्य परिस्थिती 80% लोकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का? प्लस मायनस मध्ये खेळतात. कशामध्ये खेळतात? प्लस मायनस मध्ये. मार्केटची किती टक्के लोक? 80% लोक. मग त्यांचा प्लस हा महिना कोणता असतो? दिवाळीचा आलेला बोनस, आणि तो पैसा शिल्लक राहतो का? गायब झालेला असतो. पण 15 ते 20% लोक कशामध्ये खेळतात? त्या 4 चिन्हापैकी चिन्ह कोणतं चांगलं आहे? सगळ्यात खालचं गुणाकार, मल्टिपल गुणाकार. बरोबर आहे. आता मला सांगा, जसं तुम्हाला मी सांगितलं, जर समजा तुम्ही जसं आपण 5,000 पर्चेसिंग केलं आणि हे जर समजा सांगितलं, लागणार आहे की नाही लागणार? लागणार की नाही लागणार? मग या 4 लोकांना जर समजा आपण 5,000 जर सांगितलं पर्चेसिंग करायला, या 4 लोकांनी जर घेतलं तर आपल्याला कंपनीकडून किती मिळणार आहे? 1400 प्लस किती मिळणार आहे? 1400. राईट. 4 लोकांना सांगितलं, मग त्या 4 लोकांचा काही लॉस आहे का? त्यांना पण डिस्काउंट मिळाला, फ्री प्रोडक्ट मिळालं, कॅशबॅक मिळालं, जे आपल्याला भेटलं त्यांचा काही लॉस झाला का? आणि जे प्रोडक्ट आपण घेतले तेच त्यांनी घेतले. राईट. आणि जसं मॅडमने सांगितलं 4-5 लेडीजला आपण सांगतो, तसं 4 लेडीजला सांगितलं, जसं मॅडमने सांगितलं त्या पण दुसरीकडे सांगणार, म्हणजे त्या शेतीचं पोट भरत नाही. आता मला सांगा, मग या 4 लोकांनी त्यांच्या 4 लोकांना सांगितलं बरोबर किती झाले सर? 16. राईट. आपल्याला किती भेटणार आहे? किती भेटणार आहे? आता तुम्ही सांगितलं किती लोकांना? 4. या 4 काय गप्प बसतात का? ते टोमणे मारतात ना, टोमणे मारून गल्लीत भांडणं होतं तरी पण टोमणे मारतात. मी तर चांगलं सांगणार की नाही सांगणार? वाईट सांगतात तरी पण इथं चांगलं सांगणार. तुम्हाला किती भेटले? 6,000. मग आता मला सांगा, ह्या 16 लोकांनी पण काय केलं? बरोबर किती लोकांचं नेटवर्क झालं? 64. आपल्याला किती भेटणार? शेतामध्ये कोणी काम वगैरे केलेलं आहे का? करपायचं काय रोज आहे? 300. जाऊ द्या, काय नाही विषय मॅडम, रोज थोडीच कामं जातात. 6,000 रुपये भेटणार आहे. आम्ही जात नाही पण आम्ही लावतो. राईट. आता मला सांगा, 65 लोकांचं नेटवर्क झालं, किती भेटणार आहे? कंपनीत आहेत पगार तेवढा तर आहे का? नाही. किती रुपयाने काम करतात? 12, 15, 17, 18, 20. किती तास काम करावं लागतं? 8 तास, 12 तास. आणि माझ्यासारखी कपड्याची फिरायची मोडत आहे? बिलकुल आहे का? बिलकुल नाही. आता बघा, त्याच्यानंतर जर बघितलं, त्या 64 लोकांनी त्यांच्या 4 लोकांना सांगितलं बरोबर नेटवर्क झालं 256 लोकांचं. किती लोकांचं? 256. मॅडमने सांगितलं ना, त्या सांगतातच का नाही सांगत? राईट. मग इथं आपल्याला किती भेटणार आहे? किती झाले? 1,02,000. किती भेटणार आहे? 1,02,000. किती? 1,02,000. कसं वाटत? आणि सगळ्यांचे मोबाईल चेक करा, प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये 200 ते 500 कॉन्टॅक्ट नंबर आहे, आणि हे ओळखीचे. मी म्हणतो तेवढे नाही, एवढे जरी आले तरी. मी म्हणतो तेवढे नाही, एवढे जरी आले तरी. मी म्हणतो तेवढे नाही, एवढे जरी आले ना महिला मंडळाला, लय भारी. नवऱ्या करून घेता पाणीपुरी खायला पैसे. लाडकी बहीण तेवढे लाडकी बहीण बंद पण होतात बरं का, पण हे बंद नाही होणार. लाडक्या बहिणी असे 14,000 दिले तर सरकार निवडून आणले. राईट. आता विचार करा. आता मला सांगा, आपण लाडक्या भावाला पण देऊ ना, लाडक्या बहिणीला पण देऊ. ते फक्त बहिणीला देणार, आपण सगळ्याला देऊ. आजीला देऊ, सासूला देऊ, सासऱ्याला देऊ, मामीला देऊ, सगळ्याला देऊ. आता मला सांगा, त्या 256 लोकांनी त्यांच्या 4 लोकांना जर सांगितलं बरोबर नेटवर्क झालं 1,024 लोकांचं, इथं आपल्याला किती भेटणार आहे? किती भेटणार आहे मॅडम? 4 लाख प्लस. किती भेटणार आहे? 4 लाख. फायदा घेतो वाटा नेटवर्कची ताकद. आता तुम्हाला सांगतो नेटवर्क कसं वाटतंय. जिओचं सिम कोणाकडे? सगळ्याकडेच आहे. सगळे दामणीचे फॅन. बरं मला सांगा, किती रुपये रिचार्ज करता?
300. 350 रुपयाचे 299चं. बरं 300 रुपये पकडू, जाऊ द्या. 5G चा मोबाईल जो पण यूज करतो तो 350 घेतो, कारण की त्याला अनलिमिटेड डाटा बरं ठीक आहे, आपण काय करू, सगळ्या जणांकडे 5G आहे का? नाही. आपण सर्वसाधारण लोकांचा विचार करू, 300च्या खाली कोण रिचार्ज करते का? नाही. मग 300 रुपयाचा रिचार्ज जर आपण करत असेल तर पर डे दिवसाला किती देतो अंबानी साहेबाला आपण? 10 रुपये. बरं 10 रुपये त्याला प्रॉफिट असेल का? त्याच्यात खर्च पण असेल त्या बिचाराचा? किती रुपये खर्च असेल तर? 7 रुपये खर्च, 3 रुपये प्रॉफिट. बरं मला सांगा किती टक्के युजर आहे 100 पैकी जिओचे? 99%. 50% तर पुढे 99%. बरं किती टक्के असेल सर? 90%. 90. तुम्हाला काय वाटतं? कारण की एअरटेल कोणी वापरत नाही. किती टक्के असेल? 90, 80-85 पर्यंत. 80-85-90. आपण काय भारताची लोकसंख्या किती आहे? 142 करोड की 150 करोड प्लस गेले असेल आता. आता 150 कोटी. किती कोटी आहे? जसं सरांनी सांगितलं 142 ती 1.5 वर्षापूर्वी होती. आता 150 कोटी आहे. पण मी काय म्हणलं सर, 50%च पकडू आपण. एअरटेलला, आयडियाला, वडाफोनला सोडू ना, राईट. 50% जर विचार केला तर 75 कोटी युजर आहे. किती कोटी? किती कोटी? जसं सरांनी सांगितलं 3 रुपये त्याला दिवसाला प्रॉफिट आहे. पण मी म्हणतो सगळा खर्च होऊ द्या, 1 रुपये काय राहू द्या? काय राहू द्या सर? प्रॉफिट. म्हणजे दिवसाला किती कमवतो? 175 कोटी. आणि जिओचं सिम कार्ड कधी आलंय? 2017 साली, 16 साली. तिथे कधी आलंय? 2016 साली. मग याच्या आधी लोकांकडे सिम कार्ड नव्हतं का? आता लोकांकडे आहेत ना प्रोडक्ट प्रत्येकाच्या घरामध्ये. पण लोक होतं का नव्हतं? मग तिने काय सांगितलं, आम्ही तुम्हाला क्वालिटी देऊ, सर्व्हिस पण चांगली देऊ आणि फ्री पण देऊ. आपण काय देतो इथं? क्वालिटीचे प्रोडक्ट पण देतोय, फ्री पण देतो की नाही? मग मला सांगायचं पोराच्या लग्नाला 5000 कोटी खर्च केला. 5000 कोटी. त्यांनी जर 150 कोटी जर कमी खर्च केला असता लग्न नसतं झालं असतं की नसतं? 100% झालं असतं. आणि भारताची लोकसंख्या किती? 150 कोटी. मग एका घरामध्ये 4 मतदान असतात. मतदान जे पकडले राईट. म्हणजे आपल्या घरामध्ये 4-4 कोटी आले असते की नसते आले? किती पैसा आहे? सगळेच करोडपती झाले असतं. पैसा भरपूर आहे भारतामध्ये. पण तो कोणाला आहे? जसं गणित सोडवण्यासाठी सूत्र आहे तसं पैसे कमवण्यासाठी सूत्र आहे. मग हाच फंड आहे. सगळ्यात पहिले आपण प्रोडक्ट घ्यायचे, वापरायचे, आवडले तर सांगायचे. आम्ही काय सांगतो? पहिले इस्तेमाल करो फिर लोगों को बोलो. लोगों को बोलो. सर जसं आता आम्ही 4 बॅग जर आम्ही जमा केल्या तर ते मग तुम्ही तुमच्या कानात त्यांना डायरेक्ट मग आम्ही आमच्या आयडी खाली उडवायचं. आमच्या आयडी खाली काय? तुमच्याच आयडी खाली. हा आमच्याच आयडी खाली म्हणजे. राईट. आणि तुम्हाला नको आहे मग घेऊन टाका. तुम्हाला जर त्यांना समजावता नाही आलं तर राईट. बघा सगळ्यात पहिले पाठ, जिथं ते बाहेर येतात ते तिथे अशी कोणतीही गोष्ट नाही की ती आपल्याला जमत नाही. नाही शिकले तर सायकल पण नाही चालू शकत, आणि शिकले तर एरोप्लेन पण उडू शकतात. महिला उडवतात की नाही उडत? देशाच्या पंतप्रधान पहिल्या कोण होत्या? एक स्त्री देश पण चालू शकते, घर पण चालू शकते, काही पण करू शकते जर ठरवलं तर. आणि नाही ठरवलं तर चूल आणि मूल मध्ये आयुष्य वाया जाऊ शकतं. कशामध्ये? चूल आणि मूल. आणि कितीतरी महिलांचं जातात. तसं तुम्हाला मागे व्हिडिओ दाखवला होता, राईट. किती वर्ष शिकली? 15 वर्ष शिकली, लग्न झालं, आई झाली, सासू झाली, म्हातारी झाली आणि गेली कुठं? काही नाव बी आहे का? ऐकलं तू व्हिडिओ? मी ग्रुपवरती व्हिडिओ टाकला. बरं कसं वाटलं तुम्हाला? प्लॅन जबरदस्त वाटला की चांगला वाटला? जबरदस्त. बदललं पाहिजे दुकान, शॉप बदललं पाहिजे, 100% बदललं पाहिजे. का बदललं पाहिजे? कारण की आपण आजारी पडू नये, आपले पैसे वाचले पाहिजे. अहो ती जाऊ दे, मार्केटमध्ये गेलो ना सर, अजून सर आपण 30 रुपये किलो बटाटे असले ना तर 25 रुपये मागतो. इथे एका पावडरच्या डब्या मागे 40 रुपये वाचतात. कोलगेटच्या पाठीमागे 21 रुपये वाचतात. सुरुवातीला राईट. चहा पावडरच्या पाठीमागे 45 रुपये वाचतात. म्हणजे कोणतंही जरी घेतलं तर 50% मार्जिन आहे, पैसे वाचतात. आणि प्लस चांगलं खाल्ल्यामुळे आपण आजारी पडत नाही. आणि लक्षात हा. मग जसं सरांनी सांगितलं तुम्ही फ्रँचायझी मॉडेलवरती पण काम करू शकता, पण सुरुवातीला हे घ्या, राईट. आणि पहिले वापरा, नंतर लोकांना सांगू, राईट. आणि तोपर्यंत म्हणून जसं मी सांगितलं लोकांना लगेच मार्केटमध्ये सांगू नका, पहिले वापरा. आवडलं ना मला, सर मला खरंच हे प्रोडक्ट वगैरे आवडे, आता मला बिझनेस करायचा आहे. काय करायचंय आता? मी काय बोललं पाहिजे? मग आपण लोकांना सांगू. मग आपण बघा, बंदुकीच्या गोळीने माणूस मरतो की नाही मरत? 100% मरतो. इथं लावली तर 100%. पण बंदुकीची गोळी अशी काढली आणि अशी हातात घेतली आणि अशी जोरात फेकून मारली, माणूस मरेल का? का नाही मरणार? लागली स्पीड कमी झालेली असते. सिस्टम. ताकद त्या सिस्टम मध्ये.
आपल्यात मग आपण काय करतो आपलीच आयडिया लावतो. आपली आयडिया कधी लावायची नसते. राईट. मग तुम्हाला सांगितलं ना तुम्ही पहिले घ्या वापरा. आवडलं मला सांगा. माझा नंबर घ्या. सरांना सांगा. फोन करा. मला सर आम्हाला हा बिझनेस करायचा आहे. मग कसा करायचा आपण परत बसून परत सांगू. ओके. आणि लक्षामध्ये पहिले सुरुवात करा. चालेल. कुणाला काही डाऊट प्रश्न वगैरे असेल तर